सोशल मीडियावर सध्या तुम्ही 2 प्रकारचे व्हिडिओ नक्की बघितले असतील. एका व्हिडिओमध्ये भारतीय मुसलमान हे भारतात अयातुल्लाह खामेनी याच्या झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतायत. ते प्रदर्शने करतायत किंवा शोकसभा घेत आहेत. तर दुसरीकडे अयातुल्लाह खामेनीच्या झालेल्या मृत्यूबद्दल इराणमध्येच इराणी व्यक्ती किंवा इराणी जनता हे सेलिब्रेशन करतायत. तर या दोन्ही घटनेमागील सत्य आणि कारणे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. इराण हा शिया मुस्लिमांची सत्ता असलेला देश आहे. जगभरात शिया आणि सुन्नी असे मुस्लिमांमध्ये 2 पंथ येतात. तर यामधील शियांची संख्या ही जगभरात अंदाजे 15 ते 20% आहे. तर बाकी 80% जवळ-जवळ सुन्नी मुसलमान आहेत. तसेच शियांमध्ये आयातुल्ला ही एक पदवी आहे. ज्याचा अर्थ होतो की सर्वोच्च धार्मिक गुरु किंवा सर्वोच्च धार्मिक नेता. जसं की आपल्याकडे शंकराचार्य किंवा ख्रिश्चनांमध्ये पोप हे जे जसं पद आहे, तसेच आयातुल्ला हे देखील एक पद आहे. तर भारतीय मुस्लिम जो काही हे जे निषेध करतायत किंवा शोकसभा घेत आहेत किंवा निदर्शने करतायत, तर ह्याच्या मागचं कारण आहे की त्यांचा जो धर्मगुरू आहे, शियांचा जो धर्मगुरू आहे, तोच मृत्युमुखी पावलेला आहे. तर त्याबद्दल त्यांना असलेलं दुःख ते व्यक्त करतायत. तर यामध्ये सगळेच मुसलमान भारतातले येत नाहीत, तर येत आहेत ते फक्त शिया मुसलमान. सुन्नी मुसलमान यामध्ये आपल्याला दिसून येणार नाहीत. तर दुसरी गोष्ट म्हणजे इराणमध्ये सेलिब्रेशन का होतंय? तर इराणमध्ये गेली 40 वर्ष खामेनी याच्या अध्यक्षतेखाली किंवा याच्या नेतृत्वाखाली खूप सारे मोठमोठे निर्णय घेण्यात आले होते. इराणचं सैन्य, मीडिया किंवा संसद हे सगळं खामेनी याच्याच नेतृत्वाखाली चालत होतं. खामेनी याने इराणच्या जनतेवर, तरुणांवर आणि विशेषतः महिलांवर खूप सारे निर्बंध लादले होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे हिजाबची असलेली सक्ती. इराणमध्ये हिजाबवर सक्ती करण्यात आली होती आणि याच्या विरुद्ध जो कोण जाईल त्याच्या विरुद्ध सक्त कारवाई केली जात होती. याशिवाय तेथील युवकांचे कपडे किंवा वागणं, इंटरनेट या सगळ्यांवर खामेनी याचाच नियंत्रण होतं. गेली काही वर्षे इराणमधील जनता या नियंत्रणावर किंवा त्यांच्या शासनावर वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करत होती आणि या विरोधकांचं खूप सारे हाल करण्यात आले. खूप जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये टॉर्चर करण्यात आलं. त्यामध्ये खूप जणांचा मृत्यू देखील झाला. तर याशिवाय तिथे असलेली महागाई, तरुणांची बेरोजगारी यामुळे देखील तिथली जनता संतप्त झाली होती आणि यामुळेच खामेनी यांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या विरोधात जे लोक होते किंवा ज्यांचे मुलं मारले गेलेत किंवा ज्यांचे हाल करण्यात आले हे सर्वजण रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन करतायत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.